दत्ता आणि ऋषी कोरगावकर ही सलामीची जोडी बिनीची जोडी मातोंड संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानावर दिसतंय. ज्या जीत चेंडवन संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करीत आहोत की आपला अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचंय. सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे व बहुधा चौकार हा मातोंड संघाला प्राप्त होतोय. सलामीचा फलंदाज दत्ता या ठिकाणी आपल्या आक्रमक फटकेबाजीचा मनमुराद स्वानंद चाखताना दिसतोय व त्याचा स्वानंद गोलंदाजी करणाऱ्या संघाला काहीसा अडचणीत आणतोय. मात्र अनुभवाने परिपक्व असलेला गोपाळ बटा हा सुरुवातीच्या वादळाला शमणार नाही, कुठेही दयामाया दाखवणार नाही. असा क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्याच्या गाठीशी व त्याच प्रदीर्घ अनुभवाने तो गोलंदाजाचा हुरूप वाढवतोय, गोलंदाजाला नव चैतन्य देतोय गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हरपिच हॅलो हॅलो ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हलके स्टोलवला जातोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 7 धावांवर. चेंडूवर एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेने धावसंख्या वधारते ती धावफलकावर 8 धावा. या संपूर्ण स्पर्धेचं या ठिकाणी थेट प्रक्षेपण tenniscricket.in या वेबसाईटवरनं आपण पाहू शकतो. ती संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये व संपूर्ण क्रिकेट जगात या छत्रपती चषकाचा आनंद लुटताना आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरतोय. दुसऱ्या बाजूनं गोपाळ बटा नॉन स्ट्राईकच्या यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न असफल राहतोय व एका निर्धाव चेंडू झाले धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती 8 धावा. प्राथमिक षटक प्रगतीपथावर नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 8 धावा बिनबाद अशी धावसंख्या धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करता एक स्क्वेअर लेग सीमारेषेवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. चेंडूची फेक होते व दुसरीही धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. या 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. तो दुहेरी आकड्यात 10 धावा. एकेरी धावसंख्येवरनं दुहेरी धावाने दुहेरी आकड्यात धावफलक परावर्तित होतोय तो 10 धावा बिनबाद. प्राथमिक षटक गोलंदाज तेजस याच्या करवी संपुष्टात येते ते या मैदानावर. पहिलं षटक समाप्त होत आहे 10 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये आपल्या स्क्रीनवर दिसतोय तो आदित्य नाईक, ज्यांच्या वडिलांनी समालोचन क्षेत्रामध्ये आपलं वेगळं नाव एका उंचीवर नेऊन ठेवलंय. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे, गोवा राज्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदर्श प्रतिमा म्हणून ज्यांचं नाव हे समालोचन क्षेत्रात घेतले जाते ते सन्माननीय आमचे मित्र अशोक नाईक यांचे सुपुत्र व गोलंदाजीमध्ये एक उभरता सितारा म्हणून तो जो कामी येतोय तो आदित्य नाईक या ठिकाणी पॅव्हिलियन एंडकडनं सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. सुरेख असा चेंडू, इन कटर पद्धतीचा चेंडू हलके जातोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीनं यष्ट्यांचा वेध घेण्याचा आदित्य प्रयत्न करतोय, प्रयत्न असफल ठरतोय. मात्र एकेरी धाव घेण्याचा जो मनसुबा फलंदाजांचा होता तो मनसुबा पूर्ण होत दिशा बदलली जाते ती एकेरी धावेने ऋषी याच्या करवी. एकेरी धावेने ऋषी पोहोचतोय तो 2 धावांवर. तर सांघिक धावसंख्या 11 अशी एक षटक एक चेंडू यांच्या सांगते एखेरीस. 11 धावा धावफलकावर बिनबाद. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. फलंदाज एका बाजूने स्थिर स्थावर झालेला दत्ता हा 9 धावांवर खेळताना दिसतोय. दत्ता सज्ज होतोय तो गोलंदाज आदित्य याची गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं दत्ता साठी सज्ज होतोय. मधल्या यष्टीवरचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतोय तो 4 धावांसाठी. आघाडीच्या 2 षटकात मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ती फलंदाजी करणाऱ्या मातोंड संघाला. व गोलंदाज जरी किती मोठा असला, किती या ठिकाणी त्याच्या बागे हे निश्चितपणे
कार्य अधोरेखित असलं तरी त्या कार्याला मी न जुमानता फटकेबाजीचा माझा मोह आवरणार नाही, तर तुटून पडेन, घणाघाती फटकेबाजी करेन, संघाला गरज असलेला धावफलक उभा करून देण्यासाठी अतिरिक्त जोखीम घेण्याचा मी प्रयत्न करेन, असं ठामपणे दत्ता सांगतोय तो आदित्यला, गोपाळ बटाला. व या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 15 धावांवर. 15 धावा धावफलकावर पूर्ण. ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक झेल टिपण्यासाठी सज्ज होतोय, पाहायचंय झेल टिपला जातोय की नाही ते. मिगावन वर्ण क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, एक नेत्रदीपक गगनाला गवसणी घालला चेंडू. ज्या फटक्याला गॉट द एलिव्हेशन बट नॉट द डिस्टन्स असं क्रिकेटमध्ये म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे उंची गाठली होती, मात्र या ठिकाणी अंतर गाठण्यास चेंडू कमी पडतोय. सीमारेषेकडे चेंडू जाण्याची जी फलंदाजाची अपेक्षा होती ती 30 यार्डमध्ये जखडली जाते व पहिल्या गाड्याच्या स्वरूपात माघारी परततोय तो दत्ता. 2 चौकाराच्या सहाय्यानं वैयक्तिक 13 धावांवर आदित्यची शिकार बनत धावफलक या ठिकाणी 15 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र जी अपेक्षा होती त्या अपेक्षाची पूर्तता न करणारा, मात्र आपल्या संघाच्या धावफलकामध्ये एकेरी धावेने वाढ करणारा असा फटका फलंदाज बहुधा या ठिकाणी ऋषीच्या बॅटमधनं येतोय. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 16 धावांवर एका गाड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज विकी पंडित हा मैदानावर. विकी पंडित ज्याच्या मागे अपेक्षांचं ओझं असेल यात कोणतीही शंका नाही, त्या अपेक्षांचं ओझं आपल्या खांदी घेत विकी पंडित सज्ज होतोय. प्रथमतः इरादा स्क्वेअर गटचा फटका मारल्याचा चेंडू हलकेच टोलवला जातोय. यष्ट्यांचा वेध चेंडू घेईल या अपेक्षेनं आदित्य नॉन स्ट्राईक एंडवर या ठिकाणी पाहतोय, मात्र चेंडू यष्ट्यांना या ठिकाणी स्पर्श न करता जातोय तो बॅकअप करणाऱ्या खेळाडूच्या हाती व एकेरी धावेने या ठिकाणी विकी पंडित स्वतःचं खातं खोलत धावफलक पुढे सरकतोय तो 17 धावांवर. 17 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्याची या ठिकाणी जबाबदारी अननुभवी गोलंदाजीच्या खांदी गोपाळ बटा देतोय. म्हणजे कर्णधाराचा विश्वास बघा गोलंदाजावर बादल, की एखादा जरी नवीन खेळाडू असेल तरी त्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय व एका यशस्वी खेळाडू मागे कर्णधाराचा हात किती असतो याचं योग्य उदाहरण या मैदानावर गोपाळ बटा हा जीत चेंडवन संघासाठी दर्शवताना दिसतोय. आदित्य नाईक हा यावर्षीच क्रिकेटच्या मैदानावर या ठिकाणी पदार्पण करतोय, मात्र क्रिकेटचा अनुभव ज्याच्या गाठीशी प्रदीर्घ असा गोपाळ बटा आघाडीचे षटक देण्याची जोखीम उठवतोय व गोलंदाजाचा हा या ठिकाणी हुरूप, गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं एक मौलिक असं कार्य करतोय, ज्याला न्यू फाइंड असं म्हटलं जातं. म्हणजे न्यू फाइंड कधी मिळतील आपल्याला, ज्यावेळी गोलंदाजांवर विश्वास किंवा फलंदाजांवर दर्शवला तर, आणि तोच विश्वास देत या ठिकाणी गोपाळ बटा आपल्या अचूक अशा कर्णधाराच्या कल्पक अशा नेतृत्वाची चुणूक या मैदानावर दर्शवताना दिसतोय. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, थोडासा वॉर्मअप पद्धतीचा चेंडू म्हटला तर संबोधला गेला तर काही या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. असा गोलंदाजाचा चेंडू नेहाल घाटवर याचा यष्टीरक्षकाच्या हाती जातोय. वाईडचा इशारा, अतिरिक्त धावसंख्या म्हणजे सनराइज आपलं खातं खोलतोय व एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 18 धावांवर. नेहाल घाटवळचा चेंडू हलकेच टोलवला जातोय. बॉलर बॅक ड्राईव्हच्या फटक्याद्वारे चेंडू जातोय तो मिड ऑफला. 1 धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, स्वतःला या ठिकाणी डेंजर एंडकडे निमंत्रित केलं होतं दुहेरी धावांसाठी. जोखीम अतिरिक्त घेतली होती ती ऋषीने, मात्र ही जोखीम सार्थकी ठरते. 2 महत्वपूर्ण धावा जोडल्या जात आहेत त्या मातोंड संघाच्या खाती. 2 महत्वपूर्ण धावा विकी पंडितच्या खाती जमा होत आहेत. ज्या दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो विशी गाठली जाते ती मातोंड संघाच्या करवी. तिसरं षटक हे प्रगतीपथावर एका गाड्याच्या मोबदल्यात.
मधल्या यष्टीवरचा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, मनगटी फटका तो या ठिकाणी फलंदाज विकीच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय व मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावांसाठी या फलंदाज मैदानाचा वापर या मैदानावर कशा रीतीनं करू शकतील याचं ज्वलंत उदाहरण पेश करण्याच्या प्रयत्नात विकी एका मनगटी फटक्याद्वारे 2 धावा वसूल करतोय व संघाला परावर्तित करतोय तो 22 धावांवर. 22 धावा धावफलकावर एका कार्याच्या मोबदल्यात. निहाल घाटवळ राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने छत्रपती यांकडनं सज्ज होतोय. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, फुल टॉस पद्धतीचा ज्या फटक्यावर मोठा फटका हा फलंदाजाकडनं अपेक्षित होता, मात्र गोलंदाजाचा हेतू विकी पंडित जाणतोय. मोठ्या फटक्याच्या या ठिकाणी मोहजाळात अडकवण्याचा गोलंदाज प्रयत्न करतोय, मात्र या मोहजाळात मी अडकणार नाही असं ठामपणे विकी सांगतोय व हवेत चेंडू न टोलवता चेंडू जमिनीलगत टोलवत एकेरी धावेने तो आपली दिशा बदलतोय. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 23 धावांवर. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. चेंडूवर या ठिकाणी पंचांकडे अपेक्षेने जर पाहिलं होतं म्हणजे दुसऱ्या बाजूने जी दाद मागितली होती की कदाचित हा चेंडू नो बॉल म्हणून पण फ्री हिट ही बहाल केली जाते, ती फलंदाजी करणाऱ्या संघाला. 24 धावफलकावर वन चेंडू, सुरेख असा चेंडू, गोलंदाज निहाल याचा ज्या चेंडूवर मोठ्या फटक्याची अपेक्षा होती, फ्री हिटचा चेंडूचा वापर फलंदाजाने मोठ्या फटक्यात करायचा होता, मात्र स्लोअर वनने चकवा देतोय गोलंदाज निहाल घाटवळ. निर्धाव चेंडू गणला जातोय. जमिनीलगत सुरेख असा फटका, चेंडू डीप लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. नेत्रदीपक क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेची अंदुकची आशा विकी यानं निर्माण केली होती, मात्र त्या पुसटशा अशा आशेला पूर्ण विराम दिला जातोय. एकेरी धावेवर या ठिकाणी दोन्ही फलंदाज धन्यता मानतायत. ज्या एकेरी धावेने पावशतक धावफलकावर झळकलं जाते ते मातोंड संघाचं 25 धावफलकावर एका कार्याच्या मोबदल्यात. नेहालचा चेंडू, स्कूपचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र स्कूपचा फटका हवेत न जाता स्वीपच्या फटक्याद्वारे चेंडू डीप लॉंग लेगला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षण करताना व हीच ढिलाई पत्त्यावर पडते. ती फ्रेंडशिप मातोंड क्रिकेट संघासाठी हीच ढिलाई या ठिकाणी कामी येते. ती फलंदाज ऋषीला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात करण्यासाठी. खेळ समाप्त होतोय परिणामता 3 षटकांचा. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारत 3 षटकांमध्ये प्रति षटकामागे 9 धावांच्या धावगतीनं 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे मोठ्या धावफलकाची जी पायारोवणी करायची होती ती पायारोवणी आघाडीचे फलंदाज करतायत, मात्र गरज आहे ती कळस उभा करण्याची, म्हणजे आक्रमक फटकेद्वारे ते कळस या ठिकाणी आक्रमक फलंदाजी करून फलंदाज गाठतायत की नाही, की त्यावर कळस रचवण्यात गोलंदाजांना कितपत भरीव कामगिरी करण्यात या ठिकाणी फलंदाज प्रेरित करतायत हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. व ज्या आवाजाने गेल्या वर्षीच्या क्रिकेट मोसमात नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर गोवा राज्यात म्हणा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणा आपली मोहिनी घातली आहे व मालवणी 7 समुद्र पार पोहोचवण्यास मदत केली, असे आमचे जवळचे मित्र बादल चौधरी यांच्या हाती मी माईक देत काही क्षणांसाठी या मैदानावरून आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद समीर. परत एकदा मालवणी केंद्रावरून सगळ्यांचं स्वागत. बाळा सावळ बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूप सुंदर. फक्त 1 रन्स मिळतो. एका रन्सांची धावसंख्या पोहोचली 28 रन्सावर. चौथा षटक प्रगतीपथावर. ज्या बाळा सावळने छत्रपती चषक स्पर्धा गेल्या 2 सीझनमध्ये अक्षरशः आपल्या संघांसाठी गाजवली, तोच बाळा परत एकदा बॉलिंग मार्कवर. आज मात्र जीत चेनवड संघाच्या होती. पहिल्या 4 षटकात एकूण धावसंख्या 27. चौथ्या षटकाचा सुरुवात झाला हे एका रन्सांची 28 धावसंख्या झाली. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो, वेगवान चेंडू होतो, चेंडू रवलो, मेडन धावसंख्या स्थिरावली 28 वर. बाळा सावळ म्हणजे या छत्रपती चषक स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडू आपण बघितले. या अनुभवी खेळाडूंच्या सोबतच अगदी पहिल्या वर्षी क्रिकेटमध्ये खेळणारे सुद्धा खेळाडू आपण बघितले. आणि हे दोनही खेळाडू अशा पद्धतीचे दोनही खेळाडू ह्या सामन्यात आपण जीत चेनवड संघाच्या वतीन. आखूड टप्प्याचा चेंडू होतो, डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून पावळ्याचा पाणी 5 टाक नेणारा फटको, मॅक्झिमम षटकार. धावसंख्या पोहोचली 34 रन्सावर. बाळा सावळने सुरुवात तर खूप सुंदर केलेली. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केलो. परत एकदा पुढे सरसावत मारलेलो फटको, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि क्षेत्ररक्षकाकडून शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल. सुटलेल्या झेलानंतर 1 धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्या पोहोचली 35 रन्सावर.
प्रत्येक सुटलेल्या झेलानंतर मिस फिल्डिंग नंतर कॅप्टन आणि विकेट किपर गोपाळ बाटा तोंडातून जरी त्याच्या शब्द बाहेर पडलो नाही तरी भाजून काढणारी नजर खूप काय सांगून जाता. एक अनुभवी कॅप्टन अनुभवी विकेट किपर स्टंप्सच्या मागे आपणाक दिसता गोपाळ भट्टा ज्याचा नाव असा. धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. परत एकदा बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. MSRT संघ मालक तुमची वाट बघतात. MSRT तुळस संघ स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो. दुसरा कलाम लागला. दुसरा खेळाडू डगआउटच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्थिरावली 36 रन्सावर. चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 36 रन्सावर. बाळा सावळने आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी केली. बाळा सावळ एक मोठा नाव, गुणवंत खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, अनुभवी खेळाडू आणि ह्या बाळा सावळच्या अनुभवाबरोबरच एक एक अननुभवी खेळाडू सुद्धा ह्या स्पर्धेत खेळताना दिसलो, ज्यांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्पर्धेत पदार्पण केला पण आपल्या नावाची छाप सोडली. आदित्य नाईक ज्याचा नाव असा. परत एकदा तेजस बॉलिंग मार्कवर, ज्या तेजसने गोलंदाजीची सुरुवात केलेली. वैयक्तिक दुसरा सांघिक महत्वाचा असा 5व्या षटक घेऊन एक धाव अगदी सहज. एकेरी धावेनीची धावसंख्या 37 रन्सावर. निर्धारित 6 षटकांचा हा सामना. आजच्या दिवसात आपण बघितला पहिल्या सामन्यात 61 धावांचा पाठलाग अगदी सहज केलो बांदेश्वर बांधा संघान. दुसऱ्या सामन्यात मात्र बॉथम वॉरियर संघान 67 धावांचा बचाव सुरेख केलो. तिसऱ्या सामन्यात किती मोठा टार्गेट उभ्या राहता बघूया. चेंडू तर खूपच सुंदर. गुडलँड स्पॉटवर चेंडूचा टप्पो पडल्यानंतर चेंडू विकेट किपर गोपाळ बाटाच्या हातात जाऊन विसावलो. खूप मोठा नाव टेनिस क्रिकेटवरचा. आतापर्यंत 36 हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर असत. 94 ज्याची हायएस्ट धावसंख्या असा असो गोपाळ बाटा. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.25 लाख अशी अनेक मोठी बक्षिसांचे चषक ज्यांनी अगदी लिहिले आपल्या संघासाठी उचलले असो गोपाळ. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू असा हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात आणखी एक खेळाडू तंबूच्या दिशेने. तिसरा कलाम लागला. संघाची धावसंख्या फक्त 37 असताना. गोलंदाजीच्या जोरावर ज्यांनी अनेक सामने आपल्या संघात जिंकून दिले. गेल्या वर्षी माणगावच्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज मैदानात पावला टाकताना संघाची थोडीशी नाजूक अवस्था. 3 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. 5व्या षटकातले 3 चेंडू झाले समाप्त. परत एकदा तेजस पडवळ बॉलिंग मार्कवर. आडव्या बॅटने फटको तर खूप मोठो असा. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 1 धाव अगदी सहज पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट खूपच सुंदर. दुसरी धाव बघता बघता पूर्ण आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या 39 रन्सावर. 39 धावा. 5व्या षटक प्रगतीपथावर. अजूनही एक महत्वाचा षटक येणं बाकी असा. कालच्या दिवसात आपण स्पर्धेत सगळ्यात हायएस्ट धावसंख्या बघितलेली 77 रन्साची. आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर मात्र त्या तुलनेत थोडंसं कमी असा. खोलवर टप्प्याचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूप सुंदर. फक्त 1 रन्स मिळालो. एका रन्सानीची धावसंख्या पोहोचली 40 रन्सावर. ऋषी कोरगावकर
सलग चेंडूवर एकेरी धावा जमवले, पण ऋषी या शेवटच्या महत्त्वाच्या स्लॉग ओव्हरमध्ये तुझ्याकडून मोठे फटके अपेक्षित, चौकार षटकारांची आतषबाजी अपेक्षित. ऋषी स्ट्रायकरांच्या दिशेने धावसंख्या 40 रन्सावर, 5व्या षटकाची सांगता करणारा चेंडू, भैरवी घालणारा चेंडू. फटकोतर मोठो गोपाळ चेंडूच्या खाली आणि गोपाळच्या वळ्यात येऊन चेंडू विसावलो. चौथा कलाम लागला. संघाची धावसंख्या 40, 5 षटकांची सांगता. आमचा प्रयत्न असतलो. शेवटच्या षटकाची सुरुवात बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू होतो कव्हर्सच्या दिशेने. गौरेशचा प्रयत्न होतो मिडविकेटच्या कपडावरसून मारण्याचा, पण कदाचित चेंडू खूपच वेगवान इलो, जेवढी अपेक्षा गौरेशने केली नव्हती. थोडंसं स्टिकर एरियाच्या दिशेने चेंडू बसलो. 2 रन्स मिळाले. धावसंख्या 2 रन्सांची पोचली 42 रन्सावर. 5 चेंडू शेवटचे शिल्लक. शेवटचे 5 चेंडू. गौरेश, तुझ्याकडून ह्या 5 चेंडूत किमान 2-3 षटकार अपेक्षित असतले. वेगवान चेंडू बाळा सावळचो, अर्थात गौरेश कांबळीच्या ताकदीपुढे बाळा सावळचो अनुभव मात्र वरचढ ठरताना. वेंगुर्ला कॅम्प मैदानाचो गेली अनेक वर्षाचो पुरेपूर अनुभव ज्याच्या पाठीशी असा. सिंधुदुर्ग आणि राज्यभरातल्या देशभरातल्या अनेक मातब्बर खेळाडूंका ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवला, स्तब्ध करून ठेवला, असो बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, लॉंग ऑनच्या दिशेने, दाजी धुरतच्या दिशेने. दाजी धुरत 2019 रुपेश कांदळे मित्रमंडळाच्या 1 लाखाच्या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज स्क्रीनवर इलो. फील्ड केल्यान, थ्रो केल्यान 1 रन्स फक्त मिळालो. धावसंख्या पोहोचली 44 रन्सावर. शेवटच्या षटकात डेप्थ ओव्हरमध्ये अगदी अपेक्षित गोलंदाजी बाळा सावळची. कर्णधारान दिलेली जबाबदारी, टीम मॅनेजमेंटने दिलेली जबाबदारी आतापर्यंत चोख बजावताना बाळा सावळ. एकेरी धावेनीची धावसंख्या 44, चौक्याचो डबल गेम. गौरेशसाठी अजून एक वेगवान चेंडू. गोपाळ थोडंसं बीट झालो. जो चेंडू मेडन रवलो असतो अशा चेंडूवर 1 धाव सहज मिळाली आणि दुसरी अस्तित्वात नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. 22च्या स्वरूपात मिळालेली 1 धाव. धावसंख्या पोचली 45 रन्सावर. नवीन फलंदाज मैदानात शुभम. बाळाचा कौतुक करूचा तितक्या थोडा. ज्या मैदानावर स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकात 15-20 धावा अगदी सहज इलेले आपण बघितले. अनेक फलंदाजांनी अक्षरशः गोलंदाजांचं मुगड्यान रेस काढलो. अनेक गोलंदाजांचा बॉलर्सचे ज्यांनी फॉव कुटुक घेतले. अशा जागेवर, अशा मैदानावर बाळासावर डेप्थ ओव्हरमध्ये 4 चेंडूत फक्त 4 धावा खर्च करून एक महत्त्वाची विकेट आपल्या संघात मिळवून देता, ती सुद्धा समीर मळगावकर सारख्या कसलेल्या खेळाडूची. नवीन फलंदाज मैदानात शुभम. शेवटचे 2 चेंडू शुभम तुझ्यासाठी शिल्लक. धावसंख्या स्थिरावली 45 रन्सावर. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, धावचित करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र गौरेश स्ट्रायकरांच्या दिशेने पोचलो, पण फलंदाज मात्र धावबाद. परत एकदा चेंडू रवलो मेडन. अजून या कलाम लागला. 6वो खेळाडू तंबूच्या दिशेने. सांघिक धावसंख्या स्थिरावली 45 रन्सावर. बाळा सावळतो गौरेश.
आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट मिळतली आणि ह्या विकेटमुळे बाळा सावळच्या एका सुंदर षटकाची झाली सांगता. बाळासाठी टाळ्यांचो गजर करूक नक्कीच हरकत नाही. आपल्या वयावर मात करून अनुभवाक अगदी गुणवत्तेक न्याय देणारा हो खेळाडू. शेवटच्या ओव्हरीमध्ये फक्त 4 धावा खर्च केले, 3 विकेट जे 2 रनआउटचे होते. अगदी सुंदर कामगिरी बाळा सावळची आणि बाळा सावळच्या या टिच्चून कंजूशी गोलंदाजीच्या जोरावर जीत चेनवण संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिली फिल्डिंग घेऊन फ्रेंडशिप रायडर मातोंड सारख्या कसलेल्या संघाक रोखला फक्त 45 रन्सावर. 46 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आणि या 46 धावांचा पाठलाग जीत चेनवण संघ करता की फ्रेंडशिप रायडर संघ 45 धावांचा बचाव करता, बघूया भाई बिलियनच्या ह्या गाण्यानंतर.
रोहितजी बोलेकर तुमचा स्वागत असा, तुमका विनंती असा मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचा. रोहित बोलेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला ह्या मोठा नाव, ज्या नावाची दखल संपूर्ण राज्यभरान घेतली, गोवा राज्य, कर्नाटक राज्य, मध्य प्रदेश ह्या पर्यंत जाऊन रोहित बोलेकर यांचे खेळाडू आणि त्यांचा संघ जाऊन पोचलो. सन्माननीय घाडी साहेब सुद्धा हैसर उपस्थित असत. घाडी साहेब तुमका सुद्धा विनंती असा मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होता. खास देवगड वरसून आपल्या संघाची कामगिरी बघण्यासाठी देवगडचे नगरसेवक सुद्धा मैदानावर उपस्थित असत. गोपाळ भटाचा फटको मिड ऑफ क्लिअर करून चेंडू आखाड्याच्या दिशेन कोर्ट एंडच्या दिशेन गोपाळच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हे पहिलं चौकार आणि ह्या चौकारानिशी गोपाळने आपल्या खात्याची बोनी केली. दुसऱ्या चेंडूवरचा हे चौकार. परत एकदा इनसाइड आउट खेळण्याचा होतो प्रयत्न गोपाळ भटाचा. बॅटची कट घेऊन चेंडू पॉइंटच्या दिशेन. एक धाव फक्त मिळाली. विकी पंडित बॉलिंग मार्कवर. आणखी एक गुणवान खेळाडू. सावंतवाडी पंचक्रोशीत दशक्रोशीत जेवढे प्रीमियर लीग होतं त्या सगळ्या प्रीमियर लीगचा सगळ्यात महागडो ह्यो खेळाडू असा. आणि प्रत्येक प्रीमियर लीगमध्ये नुसतं सहभाग नाही तर आपल्या बॅटिंगच्या जोरावर, गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाचं नाव लौकिक ज्यांनी उंचावलं. अर्थात त्याच्या घरातली परंपरा मात्र थोडीशी वेगळी आणि ती सुद्धा ऐकण्यासारखी. खूप वेगवान चेंडू मिड विकेटच्या दिशेने. एक धाव अगदी सहज मिळतली. रनिंग बिटवीन द विकेट खूपच सुंदर. फक्त एका रनसावर समाधान. गोपाळ भटाचा एक सुरेख निर्णय होतो. जणू काही गोपाळ भटाक आधीच समजलेला नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज घसरान पडतलो आणि त्यामुळेच गोपाळने नकार दिलेलो. खूप सुंदर निर्णय. पुढच्या सामन्याची नाणेफेक MSRT तुळस गणपती वॉरियर्स देवगड संघ कॅप्टन या नाणेफेकीसाठी. आणि रोहितजी बोलेकर तुमका विनंती असा तुमच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक तुम्ही करूची. विकी बॉलिंग मार्कवर परत एकदा इनसाइड आउट कव्हरच्या कपडावरसून. आणि गोपाळ भटा पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजी कशी करूची याचा अनेक स्पर्धेत ज्यांनी उदाहरण ठेवला तो गोपाळ भटा. तिसरी धाव अगदी सहज धावान पूर्ण केल्यान. धावसंख्या पोचली 9 रन्सावर. 48 रनचा जो पाठलाग. 48 ह्या सीमित धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरीत बिनबाद 9 अशी ठोस आक्रमक सुरुवात. माफ करा 46 धावांचा टार्गेट असा. 46 टू विन. सामन्याची नाणेफेक. MSRT तुळस संघाचा कॅप्टन DK उर्फ राजन केरकर आणि गणपती वॉरियर्स देवगड संघाचा कर्णधार दिनेश गावकर. दोन मोठी नावं आज एकमेकाच्या समोर. तगडे खेळाडू, दोनही लांब लचक षटकार मारण्यात माहीर असणारे हे दोन खेळाडू आज मात्र एकमेकाच्या समोर. परत एकदा गोपाळ भटाच्या सहकार्याचा फटको मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. भूषण गडेकरच्या बॅटमधून बाहेर पडलेलं चौकारानिशी धावसंख्या पोहोचली 13 रन्सावर. गोपाळ भटा आणि त्याचा सहकारी भूषण गडेकरची. गोपाळ भटा म्हणजे ज्याका मिडास टच म्हटलं जाता. गोपाळ भटाच्या हातात एखादो खेळाडू द्यायचो आणि ह्या खेळाडू गोपाळ भटान पैलू पाडायचे आणि त्या खेळाडूक हिरो बनवायचो. ही परंपरा गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात चालू असा. आणि छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये हीच परंपरा गोपाळ भटान चालू ठेवली. नामवंत गोलंदाज तेजस आणि आदित्य नाईक सारखे दोन नवीन खेळाडू गोपाळ भटाने ह्या स्पर्धेत आणले आणि ते जगासमोर चमकवून सुद्धा दाखवले. भूषण गडेकर आणखी एक गुणवंत खेळाडू, युवा खेळाडू. गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली त्याचा खेळ चमकान उठलो. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. 46 धावांचा पाठलाग. दोन लिजेंडरी खेळाडू आपल्या ट्रॉफीच्या समोर. राधाकृष्ण पेडणेकर आणि दिनेश गावकर दोघांचाही स्वागत असा.
खूपच सुंदर चेंडू, वेगवान चेंडू होतो. दिनेश गावकर खूप खूप शुभेच्छा. खूप वर्षांनी परत एकदा सन्माननीय घाडी सर तुमका विनंती असा मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होचा. सन्माननीय उत्तमजी बिर्जे साहेब तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. उत्तम बिर्जे सर, घाडी सर तुमका विनंती मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होचा. बॅटची कट घेऊन चेंडू थर्ड मॅनला चकवून आखांड्याच्या दिशेने चौकारासाठी गोपाळ भटाच्या बॅटमधून बाहेर पडलेलो आणखी एक चौकार. चौकारानिशी धाव संख्या स्थिरावली 17 रन्सावर. बरोबर जुन्या आठवणींना उजाळा देणारी अशी घटना मैदानावर घडतायत. गौरव कांबळी आणि गोपाळ भटा हे दोन्ही संघ सहकारी, दोघांना एकमेकांचे कच्चे दुवे हे माहिती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगला गेला होता आणि जणू या चषकावर पाणी सोडल्यागत कामगिरी करताना दिसतोय तो गोलंदाज. परत एकदा अपील झाला. पंचांवर दबाव टाकण्याचा कदाचित प्रयत्न होतो. चेंडू रवलो मेडन. ह्या मेडन चेंडूनिशी दुसऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 46 पाठलाग करताना फक्त 19 रन्सावर. समीर शेवटच्या क्षणी त्या फिल्डरकडसून झेल सुटलो. पाच परतावनाची पंगत बसली. वाढपी समोर इलो. डावलाचून फोड इली. पानात पडतली असा वाटला. शेवटच्या क्षणी ती फोड परत बाळलेत पडली. आणि गौरेश मात्र स्वतःच्या खेळाडूंवर खूप नाराज दिसता. कारण गौरेशने खूप चांगली जीव तोडून गोलंदाजी केली. गौरेशला माहिती आहे जर गोपाळ भटाची विकेट मिळाली तर नक्कीच सामन्यात रंगत येऊ शकता. आणि त्याच गोपाळला दिलेला जीवदान देव देता आणि निरांकार पाठ घेता. बरोबर बादल, कारण गोपाळ भटा हा असा एक खेळाडू आहे ज्याला जर बोटी पकडायची आपण संधी दिली तर तो नक्की आपला हात पकडेल. आणि एकमेकांचे कच्चे दुवे ह्या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. गोपाळची क्षमता गौरवला माहिती आहे. त्यामुळे लवकरात लवकर गोपाळला बाद करणं ही संघहिताच्या दृष्टीनं गौरवसाठी महत्त्वपूर्ण बाब होती. जो सापळा त्याने रचला होता त्या सापळ्यामध्ये गोपाळ अलगद अडकला होता. मात्र क्षेत्ररक्षकाचा कचकाऊपणा कामी येतोय व गोपाळ भटा बाद होता होता मैदानाच्या बाहेर जाता जाता वाचत मैदानावर राहत आपल्या संघाला नवसंजीवनी प्रदान करू देण्यासाठी खेळताना दिसतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा 46 धावांचा पाठलाग करताना सन्माननीय प्रीतमजी सावंत साहेब यांचा प्रीतमजी सावंत साहेब आपलं आगमन होत आहे.
आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय प्रीतमजी सावंत, छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणखी एक गोलंदाज म्हणून आपलं नाव क्रिकेट पटलावर उमटवण्याच्या प्रयत्नात असलेला गोलंदाज ग्लेन हा उभरता असा खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू ज्याला म्हटलं जातं, रेडी गावचा सुपुत्र आज गौरवच्या साथीनं आपल्या संघाची धुरा वाहताना दिसतोय व गोलंदाज म्हणून छत्रपती एंडकडनं सज्ज होतोय. तो अर्थातच स्ट्राईकचा फलंदाज भूषण गडेकर याला. ज्या भूषण गडेकरनं गतवर्षीचा मोसम हा गाजवला होता, यावर्षीच्या क्रिकेट मोसमात तो काहीसा कमी पडतोय. मात्र तो आपल्या नावलौकिकाला, गतलौकिकाला साजेशी अशी कामगिरी, आपल्या नावाला भूषण या नावाला सार्थकी लावणारी, भूषणावह अशी कामगिरी केली असा विश्वास हा गोपाळ वाटाला. फुलटॉस चेंडू, सुरेख असा फटका स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, एक धाव फलंदाज पूर्ण करताय, क्षेत्ररक्षण अचूक होतंय, दुसरी धाव घेण्याचा इरादा होता, मात्र गोपाळ संभाव्य धोका टाळतोय. एकेरी धावेवर तो समाधान मानतोय व या एकेरी धावेने धाव फलकावर 20 गाठली जाते. ती जीत चेंडवन क्रिकेट संघाकरवी 46 धावांचा पाठलाग करताना. माफक असं उद्दिष्ट व या माफक अशा उद्दिष्टाचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांच्या आहारी न जाता या मैदानावर केलेली कोणती कामगिरी संघाच्या फलितार्थ ठरू शकते याचा ठाव ठिकाणा आपल्या मनाशी बांधत गोपाळ बाटा जोखमीचे फटके टाळत या ठिकाणी एकेरी दुहेरी धावांवर भर देत धावफलक वाढवताना दिसतोय 20 धावा. ओव्हरपीच चेंडू, फटका कव्हरच्या दिशेनं, खराब असा फटका म्हटलं तर वाव काही ठरणार नाही. जो सापळा गौरवने तैनात केला होता, प्रथमतः ज्या गोपाळला जीवनदान मिळालं होतं, यावेळी मात्र अभेद्य क्षेत्ररक्षकाची भिंत चिरण्यात गोपाळ असमर्थता प्राप्त करतोय व एखाद्या सुगम संगीताची मैफल चालू असताना जर विजेच्या या ठिकाणी काहीसा अडथळा आला तर जी रसिकांच्या मनात या ठिकाणी वातावरण निर्माण होतोय, जो सन्नाटा निर्माण होतोय, तोच सन्नाटा गोपाळ भटासारखा मोहरा गारद झाल्यानंतर आता जीत चेंदवनच्या व वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावर घडताना दिसतोय. याला म्हणतात खेळाडूची दहशत, याला म्हणतात खेळाडूचा दरारा. गोपाळ भटा माघारी परततोय 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर टू डीजे. माजी नगरसेवक सन्माननीय पप्पूजी कदम साहेब यांचं आगमन होत आहे. पप्पूजी माफ करा, माजी नगरसेवक सन्माननीय पप्पूजी कुबल साहेब, माजी नगराध्यक्ष सन्माननीय पप्पूजी कुबल साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. कुबल साहेब आपलं मनपूर्वक स्वागत करतोय छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये. गोपाळ पहिल्या गाडीच्या स्वरूपात माघारी परततोय. 20 धावा सांघिक, अजूनही 26 धावांची गरज. एक चैतन्याचं वातावरण, एक उत्साहाचं वातावरण, त्याचे संकेत पंचांद्वारे येत आहेत चौकाराचा इशारा करून. पण 4 महत्वपूर्ण धावांनी स्वतःचं खातं या ठिकाणी रोहन लोणे खोलताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 24 धावफलकावर. ओव्हर टू डीजे. ग्लेन गोलंदाज सज्ज, थोडासा फिरकी चेंडू, फलंदाजाची परीक्षा घेणारा, हवेमध्ये फलंदाजला चकित करणारा असा चेंडू. फलंदाजला या चेंडूचा ठाव ठिकाणा नव्हता, यष्टिरक्षकाच्या हाती चेंडू विसावतोय व 24 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र फुल टॉस पद्धतीने चेंडू टोलवला जातोय, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफला, चेंडूवर क्षेत्ररक्षक पोहोचतोय, फेक होते डॉनस्ट्राईक यांच्या दिशेनं. एकेरी धाव ही रोहन लोणी याच्या खाली जमा होते. एकेरी धावेने सांघिक पावशतक धावफलकावर पूर्ण होतंय. त्या अर्थातच या ठिकाणी जीत चेंदवन क्रिकेट संघाचं 46 धावांचा पाठलाग करणार. एक गडी बाद 25 धावा, अजूनही 21 धावांची आवश्यकता विजयासाठी, पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी ती जीत चेंदवन संघाला. तर त्या 21 धावांपासून रोखण्याची गरज ही मातोंड संघ
मधला एक मोठा फटका, चेंडू सीमारेषेवरील क्षेत्ररक्षकाला निमंत्रण देतोय व एका मोठ्या फटक्याला षटकाराच्या स्वरूपात परावर्तित करण्याच्या प्रयत्नात आल्या आल्या या ठिकाणी आतताईपणा मोठ्या फटक्याचा हा दाजी धुरतला त्याचा भोपळाही न फोडता माघारी परतवतोय. तो तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात 3 गडी बाद 30 धावा या धावफलकावर. दाजी धुरत याचा आतताईपणा या ठिकाणी नडतोय. गोपाळ बटा बाद झाल्यानंतर या ठिकाणी अनुभवी असा खेळाडू दाजी धुरत याचा समावेश जीत चेनवन क्रिकेट संघाच्या गोटात होता. त्यामुळे दाजीला मैदानावर या ठिकाणी शेवटपर्यंत या मैदानाचा निकाल स्पष्ट होईपर्यंत थांबणं गरजेचं होतं. मात्र मोठा फटका मारण्याचा षटकाराचा दाजीला आवरता येत नाही व अनाथाही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अति प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात आपली बहुमूल्य विकेट बहाल करत दाजी माघारी परततोय. तो तिसऱ्या गडीच्या स्वरूपात 3 गडी बाद 30 धावा. अजूनही या सामन्यामध्ये बरंच भवितव्य बाकी. आता मात्र अननुभवी खेळाडूंचा कस या मैदानावर लागेल. तो अनुभवी गोलंदाज गौरव याच्या गोलंदाजी समोर नवीन फलंदाज गौरव या ठिकाणी गजानन सूर्याजी हा मैदानावर जातोय. अर्थात स्ट्राईकला गोलंदाज गौरव याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू या ठिकाणी हलकेच टोलावला जातोय. तो शॉर्ट कव्हरला एकेर धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेरी धावेने गजानन सूर्याजी स्वतःचं खातं खोलतोय व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 31 धावांवर. 46 धावांचा पाठलाग करताना 31 धावा. 14 चेंडू बाकी. 14 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता व 7 गडी अजूनही तंबूमध्ये शेष. हे जीत चेनवन क्रिकेट संघाचे. गोलंदाज गौरव कांबळी हरेक कसोसीचा प्रयत्न करतोय. फ्रेंडशिप मातोंड संघाचं या ठिकाणी भविष्य या मैदानावर स्थिर स्थावर करण्यासाठी तर दुसऱ्या बाजूने कडवा प्रतिकार हा अपेक्षित व तो होताना दिसतोय. तो जीत चेनवनच्या गोटाच्या वतीनं. मधल्या यष्टीवरचा चेंडू ऑनर ऑफ द स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, म्हणजे ज्या चेंडूला सन्मान दिला जातो तो सन्मानपूर्वक फटका फलंदाज या ठिकाणी सलामीचा भूषणच्या बॅटमधनं निघतोय. बॉलर बॅट ड्राईव्हचा फटका निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 13 चेंडू 15 धावांची आवश्यकता. भेदक अशा स्पेलच्या सांगतेसाठी गौरव कांबळे आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी गौरेश कांबळे हा सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज. तो अर्थातच या ठिकाणी भूषण. रिव्हर स्वीपचा आतताईपणा होता. खरं म्हणजे हा उत्साह असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वारंवार मी ज्या गोष्टीचा पुनरुच्चार करत होतो की गौरव कांबळे याचा स्पेल खेळणं हे महत्वाची बाब असते ती फलंदाजला. मात्र त्याच्या स्पेलचा शेवटचा चेंडू रिव्हर स्वीपचा मोह या ठिकाणी आवरता येत नाही. तो भूषणला सुदैवी ठरतोय भूषण की चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला नाही. त्यामुळे फलंदाज बाद होता होता वाचतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय व या निर्धाव चेंडू अखेर 4 षटकांच्या सांगतेखेरीज 31 धावा 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ हा बाकी. 12 चेंडू 15 धावा. 7 गडी तंबूमध्ये अजूनही शेष. या सामन्याचं चित्र हे जवळजवळ स्पष्ट झालेलं होतं. मात्र या स्पष्ट चित्र झालेल्या सामन्यामध्ये एक नवसंजीवनी प्रदान करून देण्यासाठी गोलंदाज कर्णधार म्हणून जी कामगिरी करायची होती ती कामगिरी गौरव करतोय व केवळ 2 धावा या महत्त्वपूर्ण चौथ्या षटकात देत आता 12 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता येऊन ठेपते. मैदानावर जी कार पार्क केलेली दिसते त्याचा अडथळा हा खेळाडूंवर येतोय. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याचा संभाव्य धोका मैदानावर दिसतोय. तरी ज्या वाहनधारकांनी आपापल्या कार्स मैदानावर पार्क केलंय त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर सुरक्षित जागी आपल्या गाड्यांची सोय करायची आहे, जेणेकरून खेळामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही व त्याचा विपरीत परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे ती सर्व क्रिकेट रसिकांनी. 12 चेंडू 15 धावा. सामना अटीतटीचा होतोय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये खास करून गोपाळचा झेल सोडल्यानंतर हा सामना एकतर्फी होईल अशी चिन्ह ज्या मैदानावर वाटत होती त्या ठिकाणी गोपाळ बटा बाद होतोय. त्याची हा अनुभवी फलंदाज दाजी धुरत ओढतोय व केवळ 2 धावा खर्च करत 2 गडी टिपणारं निर्णायक षटक गौरव कांबळीचं एक नवसंजीवनी मातोंड संघाला प्रदान करून देत आता 12 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये जादूमय गोलंदाजीचा ज्याला बादशाह संबोधला जातो असा विकी पंडित हा सज्ज. ओव्हरपिच चेंडू डीप लॉंग ऑनला फटका लाजवाब असा
बेमिसाल फटका म्हटला जातोय तो फलंदाजाच्या बॅटमधनं. व आल्या आल्या गजानन सुरवाजी एक जोखीम घेतोय व ती जोखीम संघहितासाठी षटकारात परावर्तित होत आता 9 धावांची आवश्यकता येऊन ठेपते ती 11 चेंडूंवर. 11 चेंडू 9 धावा. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं येत आहेत. सर्व मान्यवरांची आम्ही नावं घेत आहोत. नजर चुकीनं जरी कोण्या मान्यवरांची तरी आम्ही नावं. बागायतदार सन्मान्य वीरेंद्रजी आराडकर यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. याही वेळी गजानन सूर्याजी कोणतीही दया माया न दाखवता सलग दुसऱ्या षटकारासाठी टोलवतोय तो या ठिकाणी गोलंदाजाला. 12 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता होती. मोठा जोखमीचा फटका मारल्यानंतर काहीसा सावध गतीचा पवित्रा फलंदाज घेईल अशी अपेक्षा होती. मात्र गजाननचे पवित्रे काही औरज होते. सामना मी लवकरात लवकर संपवणार असा त्याचा इरादा, आपल्या आक्रमक फटकेबाजीवर त्याचा दृढ विश्वास. 2 सलगचे षटकार टोलवतोय. मोठा फटका मारण्याच्या पवित्रात तो बाद होतोय झेलची धुवून. आता 9 चेंडूंचा खेळ बाकी. नाममात्र 3 धावांची गरज. या चेंडूवर जोरकस फटका मारत मी सामना संपवेन हा गजा सूर्याजीचा इरादा, हा अखेर इरादा राहतोय व शॉर्ट फाईन लेगला झेलचित होऊन तो मैदानाच्या बाहेर जातोय 2 षटकारांच्या सहाय्याने वैयक्तिक 13 धावांवर. नवीन फलंदाज मैदानावर जातोय तो नेहाल खाटवळ. नेहाल खाटवळ याच्या बाबत सांगायचं झाल्यास गोलंदाज म्हणून तो आपली कामगिरी वटवतोय, फलंदाज म्हणूनही छाप पडतोय. मात्र जी तो कामगिरी करतोय या कामगिरीच्या मागे गूढ रहस्य जर दडलेलं असेल तर तो सुपुत्र आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अष्टपैलू असा खेळाडू राजन घाटवळ यांचा. ज्या राजन घाटवळनं अनेक मैदानं आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर, गोलंदाजीच्या जोरावर गाजवली, त्यांचा सुपुत्र या ठिकाणी नेहाल घाटवळ हा मैदानावर एक धाव घेण्याचा प्रयत्न अंगला देतोय. जी धाव अस्तित्वात नव्हती ती घेण्याच्या प्रयत्नात व एकही चेंडूचा सामना न करता या ठिकाणी स्वतःचा भोपळा न फोडता दुर्दैवीरित्या नेहाल हा धावचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. अजूनही या सामन्यामध्ये चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न, एकमेव जे शस्त्र ते म्हणजे विकेट गडी गारद करण्याचं ते शस्त्र या ठिकाणी उगारून प्रयत्न करतोय तो मातोंड संघ. सलग 2 गडी बाद होत आहेत, एक झेलचित त्यानंतर धावचित. एकंदर निम्मा संघ हा तंबूमध्ये परततोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 43, 3 धावांची आवश्यकता विजयासाठी व 8 चेंडूंचा खेळ हा बाकी. 8 चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज अण्णा गावडे हा मैदानावर. भूषण याच्या साथीनं 8 चेंडू 3 धावा. एक साधक सोपं समीकरण मैदानावर दिसतंय, धावफलकावर दिसतंय. केवळ एखादा चमत्कारच या सामन्यामध्ये मातोंड संघाला या ठिकाणी नवसंजीवनी प्रदान करू देईल. मात्र तो चमत्कार घडविण्याच्या प्रयत्नात गोलंदाज याच्या नेतृत्वाखालील खेळणारा फ्रेंडशिप मातोंड संघ. मात्र या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जो आपण भाग घेतला, अनुभवी खेळाडूंच्या समावेशात अननुभवी खेळाडूंनी जो सुरेख असा खेळ दर्शवला त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व पुढील कारकिर्दीस आपणास मनपूर्वक शुभेच्छा समालोचन कक्षाकडनं. यानंतरचा सामना शेवटचा म्हणजे उपउपांत्य फेरीचा सामना होतोय तो MSRT क्लब तुळस वर्सेस गणपती देवगड या 2 संघादरम्यान. या सामन्याची नाणेफेक ही झालेली दिसते.